चला तर आपण बघणार आहोत डॉक्टर आह साळुंखे यांच्या मन निरभ्र व्हावं या पुस्तकातील 10वा लेख. या लेखाचे नाव आहे अलिप्त व्यक्ती म्हणून जगायचं आहे की परिवर्तनावादी कार्यकर्ता म्हणून. जगातील कोणत्याही समाजात काळाच्या कोणत्याही टप्प्यावरची व्यवस्था पाहिली तर तिच्यामध्ये जशा काही चांगल्या गोष्टी आढळतात तसेच काही अनिष्ट घटकही आढळतात. हे अनिष्ट घटक शक्य तितके दूर केले असता तो समाज अधिक निकोप बनतो. समाज व्यवस्थेमधील विविध प्रकारच्या उणिवा, त्रुटी, अन्याय, विषमता यांना दूर करणं म्हणजे त्या व्यवस्थेत योग्य दिशेने परिवर्तन आणणं असं म्हणता येईल. या परिवर्तनाच्या प्रक्रियेतील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी इथं लक्ष वेधू इच्छितो. या प्रक्रियेच्या बाबतीत 2 प्रकारच्या भूमिका महत्त्वाच्या असू शकतात. या दोन्ही भूमिका सामान्यतः अनिष्टाला अनिष्ट मानणाऱ्या असतात. ढोंगी वा स्वार्थी भूमिका घेणाऱ्या लोकांचा या विवेचनात अंतर्भाव नाही हे इथे आवर्जून नोंदवलं पाहिजे. यापैकी पहिली भूमिका घेणाऱ्या व्यक्तीची विचारसरणी स्थूलमानाने पुढील प्रकारची असते. हा मनुष्य सृष्टीमधील कारण-कार्य संबंधाला मान देतो. त्या संबंधाच्या विरोधात जाणाऱ्या काल्पनिक गोष्टी स्वीकारत नाही. माणसामध्ये विषमता असू नये असं मानतो. तो कदाचित ईश्वराचं अस्तित्वही मानत नसण्याची शक्यता आहे. स्वाभाविकच ईश्वराला अथवा कुठल्याही देवतेला प्रसन्न करण्यासाठी तो कुठलं अंधश्रद्धेचं कर्मकांडही करीत नाही. आपल्या भूमिकेवरची त्याची निष्ठा पक्की आणि प्रामाणिकपणाची असते. त्या भूमिकेला काटेकोरपणे अनुसरून जीवन जगण्याच्या बाबतीत तो कुठेही कमी पडत नाही. उदाहरणार्थ तो नवस बोलत नाही, ताईत वापरत नाही, सत्यनारायणची पूजा घालत नाही, शनिवार, अमावस्या यांसारखे दिवस अशुभ आहेत असं मानत नाही. ती व्यक्ती स्त्री असल्यास कदाचित कुंकू वा मंगळसूत्र यांचाही त्याग करते. ही व्यक्ती व्यक्तिनिष्ठ असते. आपल्या भूमिकेपासून तसूभरही इकडं तिकडं सरकत नाही आणि आपली ही भूमिका जाहीरपणे जगापुढेही मांडते. आता या व्यक्तीच्या आणखी एका वैशिष्ट्याकडं वळूया. आपण जी भूमिका स्वीकारलेली आहे ती मानवी कल्याणाची असल्यामुळे इतरांनीही ती स्वीकारावी यासाठी प्रयत्न करण्याची या व्यक्तीची इच्छा नसते. मी आणि माझी भूमिका या पलीकडे तिचं दुसऱ्या कोणाशीही काही घेणं देणं नसतं. इतरांच्या जीवनात परिवर्तन करून त्यांनाही त्यांच्या हिताचा मार्ग दाखवण्यासाठी झटलं पाहिजे असा कोणताही विचार तिच्या मनात नसतो. इतरांच्या जीवनात परिवर्तन करण्याच्या फंदात पडायचं नाही असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती इतरांपासून अलिप्त असते. एकीकडे आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम, कोणतीही तडजोड नाही, भूमिकेला थोडीही मुरळ नाही. भूमिकेच्या अगदी शेवटच्या टोकाला जाऊन जगणं आहे. पण हे सर्व स्वतःपुरतं मर्यादित आहे. इतरांपासून पूर्णपणे अलग राहून जगायचं आहे. एखादा माणूस अशा पद्धतीने जगत असेल तर त्याला तसं जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे असं मी मानतो. स्वतः तत्वनिष्ठ राहून तो इतरांपुढे एक आदर्श ठेवतो हेही मान्य करता येतं. स्वाभाविकच त्याच्याविषयीचा विशिष्ट आदर मनामध्ये नक्कीच बाळगता येतो. इथं मला दुसऱ्या प्रकारच्या माणसाकडे वळायचं आहे. त्यानंही वरच्या माणसासारखी भूमिका घेतलेली आहे. तोही तिचं काटेकोरपणे पालन करतो. पण ही हितकारक भूमिका फक्त स्वतःपुरती मर्यादित न राहता इतर असंख्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या जीवनात विधायक बदल व्हावेत असं त्याला वाटत असतं. तो समाजापासून अलिप्त राहू इच्छित नाही. तो समाज व्यवस्थेत परिवर्तन घडलं पाहिजे याचा ध्यास घेऊन उभा आहे. अशा स्थितीत समाजात वावरत असताना तो आपली भूमिका पहिल्या व्यक्ती इतक्या ताठरपणाने समाजापुढे ठेवू शकतो का? हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. पहिल्या प्रकारचा मनुष्य ईश्वराचं अस्तित्व मानत नाही. समाजात वावरताना ईश्वराचं अस्तित्व मानणारे लोक अज्ञानी आहेत म्हणून तो त्यांच्याबरोबर संबंध तोडून टाकायला मोकळा आहे. परंतु दुसऱ्या प्रकारच्या माणसाला हे स्वातंत्र्य नाही असं मला वाटतं. तो स्वतः ईश्वराचं अस्तित्व मानत नसेल पण ईश्वराचं अस्तित्व मानणाऱ्या परंतु शोषण, विषमता वगैरेंना बळी पडलेल्या लोकांमध्ये वावरताना आपला निरेश्वरवाद टोकदार बनवून त्याच्या पात्याला धार लावून तो समाजात परिवर्तन घडवू शकणार नाही. आपल्या कपाळाला ठसठशीतपणानं निरीश्वरवादाचा फलक लावून तो लोकांमध्ये वावरू लागला तर त्यांच्यामध्ये परिवर्तन करायचं. त्यांच्या घरांचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद होतील. मग मनाचे व बुद्धीचे दरवाजे उघडणं तर फार दूरची गोष्ट झाली. म्हणून त्यानं स्वतःचा निरीश्वरवाद वा टोकाची तत्सम इतर मत, काही अपवादात्मक प्रसंग वगळता स्वतःच्या उंबरठ्याच्या आत ठेवून परिवर्तनाच्या क्षेत्रात उतरायला हवा. हा
दुटपट्टीपणा नव्हे की डावपेच नव्हे, ही तडजोड नव्हे, ही फसवणूक नव्हे, हा जिव्हाळा आहे, ही आत्मीयता आहे आणि या आत्मीयतेचं सर्वोच्च शिखर आहे करुणा.